2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांना समर्पित निर्णय घेण्यात आले। त्या निर्णयांचा छोट्या शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे। संपूर्ण तालुक्यात नुकसान झालं नसेल, केवळ एखाद्या गावात काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तरी देखील त्यांना लाभ मिळेल। राज्य सरकारकडून मिळणारी मदतही वेळेत मिळेल अशी सुधारणा आम्ही केल्या आहेत असं ते म्हणाले। आजच्या बैठकीत पीक विमा योजनेत विस्तार केला असून मोठा निधी त्यासाठी राखीव ठेवण्यात आलाय। पेरणीपासून तर तयार पीक ही नुकसानग्रस्त झाल्यास शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळेल अशी तरतूद केली असल्याचं ते म्हणाले। ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून मानवी हस्तक्षेप कमी करण्यात आला आहे। गेल्या 4 वर्षात 4 कोटी शेतकऱ्यांना विम्याच्या दाव्यापोटी 1,70,000 कोटी रुपये मिळाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली। आज केंद्रीय मंत्रिमंडल ने